नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 75% वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। या जिल्ह्यांची व गावांची यादी या ठिकाणी आज जाहीर करण्यात आली आहे। यात बुलढाणा जिल्ह्यातील 98 गावं 75% पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत, तर जालना जिल्ह्यातील 144 गावं हे पात्र झालेले आहेत। त्यानंतर बीड जिल्ह्यातील 64 गावं हे पात्र झाले असून यवतमाळ जिल्ह्यातील 161 गावं या ठिकाणी पात्र ठरले आहेत। नाशिक जिल्ह्यातील जर पाहिलं तर 91 गावं हे पात्र असून नांदेड जिल्ह्यातील 144 गावं हे पात्र झालेले आहेत। परभणी जिल्ह्यातील 73 गावं हे पात्र झाले आहेत, तर लातूर जिल्ह्यात 120 गावं पात्र ठरले आहेत। वाशिम जिल्ह्यातील 112 गावे पात्र ठरले असून अकोला जिल्ह्यात 146 गावं हे पात्र झाले आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पाहिलं तर 73 गावं या ठिकाणी प्राप्त झाले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 119 गावं या ठिकाणी पात्र झालेली आहेत। जळगाव जिल्ह्यातील 105 गावं या ठिकाणी 75% पीक विम्यासाठी पात्र झाले असून 5 जून ते 6 जून पासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे।